भिवंडी महानगरपालिकेतली ही बातमी आहे। सत्ता संघर्ष, भाजपमधील उभी फूट आणि काँग्रेसमधील नाराजी यांनी गाजलेले भिवंडी महानगरपालिकेचा महापौर आज ठरलेला आहे। भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांची महापौरपदी वर्णी लागली आहे। भिवंडीत काँग्रेसने भाजपला शह देत भिवंडी महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन केली आहे। नारायण चौधरींना 48 मतं मिळाली आहेत, तर भाजपच्या स्नेहा पाटलांचा केवळ 16 मतांनी पराभव झाला। भाजपची 6 मतं फुटली आहेत आणि त्यामुळे भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का मानला जातोय। काय भूमिका शिवसेनेची? शिवसेनेची भूमिका भिवंडी शहराच्या विकासासंदर्भात आहे। भिवंडी शहर डेव्हलप झाला पाहिजे या दृष्टिकोनातून होती। ज्या भिवंडी शहरामधले सगळेच पक्ष म्हणजे समाजवादी सोडली, जे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत रईस शेख साहेब, समाजवादी आमच्या भिवंडी शहराच्या बरोबर, आमच्या शिवसेना आणि यांच्याबरोबर होती, आमचे विलास पाटीलच्या बरोबर होती। तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे फुटून उमेदवार त्यांनी त्यांच्याजवळ घेतलेले आहे। म्हणजे तिन्ही पक्ष एकटे रईस शेख साहेब चालवतात असं आम्हाला वाटते। तर आपण पाहतोय भिवंडीमध्ये बंडखोर महापौर नारायण चौधरी भाजप बंडखोर आहेत। काँग्रेस 30, राष्ट्रवादी शरद पवार गट 12, भाजप बंडखोर 6 असे एकूण 48 जागा त्यांच्याकडे होत्या। तर कोणार्क आघाडीकडे 4, शिंदे सेनेकडे 12, समाजवादी पक्षाकडे 6, भिवंडी आघाडीकडे 3 असे एकूण 25 जागा त्यांच्याकडे होत्या। तर भाजपकडे 16 असे एकूण 16 होत्या आणि शेवटी बाजी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे बंडखोर 6 उमेदवारांनी मारली आहे।